बेस्टच्या संपामुळे मुंबईत एकही बस धावताना दिसत नाही आहे। सर्व बसेस ज्या आहेत त्या आगारामध्ये असलेल्या दिसून येतात। मुंबईतलं एक मोठं आगार जे आहे ते वडाळा आगार म्हणून समजलं जातं। या वडाळा आगारामधील एकही बस जी आहे ती बाहेर पडली नाही। सर्व बसेस जे आहेत ते तुम्हाला दिसत आहेत, सर्व लावून ठेवलेले आहेत, जागेवरच थांबून आहेत, कारण कुठलाच कर्मचारी जो आहे तो कामावर रुजू झालेला नाही। त्यामुळे सर्व बेस्टच्या बसेस ज्या आहेत त्या मुंबईतल्या रस्त्यावर धावताना दिसत नाहीत। एकूण 3791 बेस्टच्या बसेस आहेत आणि त्याचबरोबर या सर्व बसेस जे आहेत ते 480 मार्गावर 32,000 कर्मचारी जे आहेत ते चालवताना दिसत आहेत। सर्व कर्मचारी जे आहेत ते तुम्हाला बाहेर असलेले दिसून येत आहेत। मुंबई पोलिसांची सिक्युरिटी देखील आगाराच्या बाहेर आहे, कारण जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झालेले आहेत। त्यामुळे इथं पोलिसांची सिक्युरिटी देखील आहे। एकंदरीतच बेस्टच्या संपावर तोडगा काढण्याची बैठक जी आहे ती निष्फळ ठरल्यानंतर अखेर मध्यरात्रीपासून संपाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। त्यामुळे मुंबईकरांचे हाल होताना दिसत आहेत, कारण बेस्ट बसेस नसल्यामुळे आता त्यांना इतर वाहतूक साधनांचा वापर जो आहे तो करावा लागतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अतुलसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। एकूणच आजच्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाविषयी अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत। कृष्णात, एकूणच हा जो संप सुरू आहे, जी परिस्थिती सध्या आपल्याला बघायला मिळते, त्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी आता बेस्ट कर्मचारी, बेस्ट प्रशासन नेमकं संपा व्यतिरिक्त आणखीन कोणते प्रयत्न करत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय? जे बेस्ट प्रशासन जे आहे ते प्रामुख्यानं शिवसेनेचे सत्ताधारी आहेत, त्यांच्याकडून हे बेस्ट संप मिटवण्यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। आज दुपारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक जी आहे ती होते। त्यामध्ये बेस्ट संयुक्त कामगार कृती समिती जी आहे त्यांचे सर्व प्रतिनिधी सहभागी होतील। त्यानंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त सहभागी होतील, महाव्यवस्थापक जे बेस्टचे आहेत ते सहभागी होतील आणि मुंबई महापालिकेतले शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ते सहभागी होतील आणि यावर जो तोडगा आहे तो तोडगा काढण्याचा प्रयत्न तो हा दुपारनंतर होईल। साधारणतः दुपारनंतरच उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये खास ठोस असा पर्याय जो आहे तो कामगारांसमोर ठेवला जाईल, कारण एक मुख्य मागणी जी आहे ती की बेस्ट कर्मचारी हे मुंबई महापालिकेचेच कर्मचारी आहेत, त्यांची जबाबदारी जी आहे ते मुंबई महापालिकेने स्वीकारावी आणि अशा प्रकारचं लिखित जे आहे तर ते देण्यात यावं, अशा प्रकारची एक मागणी आहे। बेस्टचा तोटा जो आहे तो जवळपास 2000 कोटी रुपयांच्यावर गेलेला आहे। रोज 2.5 कोटी रुपयांचा तोटा बेस्टला होतोय। त्यामुळे याच्यावर तोडगा जो निघणं आहे तो गरजेचा आहे। वेतनाचा जो प्रश्न आहे तो काल जो आहे तो मुंबईच्या महापौरांनी सांगितल्यानुसार त्यांनी सांगितलं की पहिले 10 तारखेच्या आतमध्ये जे वेतन आहे ते देण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाणार आहे। वेतनाचा प्रश्न नाही आहे, आता प्रश्न जो आहे तो प्रामुख्यानं जी मुख्य मागणी आहे जे बेस्ट कर्मचाऱ्यांची त्याच्यावर जो आहे त्याच्यावर चर्चा केली जाईल आणि दुपारी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये यावर तोडगा जो आहे तो काढला जाईल। नक्कीच कृष्णा, तर एकूणच दुपारी या संदर्भात महत्त्वाची बैठक होतीये, तर या बैठकीत तरी किमान आता तोडगा निघतो का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।